उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं उदय बने यांच्याकडून जाहीर करण्यात आलंय। तर उदय बने यांनी ही उमेदवारी मागे घेतली आहे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील बंडखोर म्हणून अपक्ष हा उमेदवारी अर्ज भरला आहे। तर माझा उमेदवारी अर्ज निषेध म्हणून भरला होता असंही त्यांनी यावेळी म्हटलंय की माझा सेवेचा पिंड आहे। मी बाळासाहेबांचा सैनिक असल्यामुळं माझा पिंड हा सेवा देण्याचा पिंड आहे। मी समाजसेवक आहे, त्यामुळं अहोरात्र जी काय समस्या माझ्याने जेवढी शक्य आहे ती मी ते चालू ठेवणार। परंतु आता सध्या बाकी राजकीय विषयामध्ये मी थांबलोय। पण सर तुम्हाला बोलवलं तुमच्याकडे आले बसले? नाही, बाळासाहेब माने आले होते, माझ्याकडे आले होते बाळासाहेब माने। मी त्यांच्यावर का राग काढू? मला आणि बाळासाहेब मानेंचं काही वाकडं नाही ना। आम्ही एक उलट एकमेकांच्या संपर्कात होतो। अगदी बाळासाहेब माने त्या ठिकाणी त्यांना एबी फॉर्म मिळाला त्याच्या आदल्या आधी 2 दिवसापर्यंत आम्ही संपर्कात होतो ना। मी त्यांच्यावर राग कशाला काढू? बाळासाहेब माने आता दुसऱ्या पक्षातून आले, मला त्यांच्यावर राग काढण्याचा मला नैतिक अधिकार पोचत नाही। आम्ही चांगले मित्र आहोत। ह्या रत्नागिरीमध्ये राजकारणात जेवढ्या व्यक्ती आहेत त्या सगळ्या पक्षाचे जे लोक आहेत ते सगळे आमचे मित्र आहेत। एकमेव उदय बने असं आहे की माझी कोणाशी वाईटपणा नाही, लक्षात आलं ना। त्यामुळे त्यांच्यावरती राग काढण्याचा संबंध येत नाही ना। नाही, मी संन्यास वगैरे शब्दरचना वापरली नाही। मी थांबलो आता, मी आता दमलोय, मी थांबलोय। मी आता पक्षाचं काम थांबवलंय, माझ्या संघटनेचं काम मी थांबवलंय। आता मी दमलोय, मी कॅपेबल नाही आहे। कारण पक्षाकडे गेले 2.5 वर्षामध्ये मागून सुद्धा माझ्यावर जबाबदारी कुठली दिलेली नाही। मी जबाबदारीने बोलतोय। मी मागून सुद्धा पक्षाने माझ्याकडे जबाबदारी जर दिली नाही तर मला थांबवलं पाहिजे ना। मी थांबलं पाहिजे की कदाचित पक्षाला असं वाटत असेल तर मी थांबलं पाहिजे स्वतःहून। कारण मी आता 63 माझं वय आहे, मी समजून घेतलं पाहिजे ना। कदाचित मी कामाचा माणूस नसेल तर मला मी थांबायला पाहिजे ना। म्हणून मी थांबलो, कुठेतरी माणसाने थांबलं पाहिजे, तसं मी थांबलो। चोपडा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अपक्ष उमेदवार जगदीश वळवी यांनी माघार घेतली आहे। तर चोपडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार माजी आमदार जगदीश वळवी यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला होता। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतलाय। तर पक्ष आणि पक्षश्रेष्ठी जो आज आदेश दिला आहे तो आपण मान्य केला आहे आणि तो केला पाहिजे अशी इच्छा असते, पण शेवटी तिकीट एकच असतं असेही जगदीश वळवी यावेळी म्हणाले। शेवटी पक्ष आणि पक्षश्रेष्ठी जो आदेश देईल तो आपण मान्य केला पाहिजे। इच्छा असते पण शेवटी तिकीट एकच असतं, त्यामुळे ते ज्याच्या पदरात पडलं। आता राष्ट्रवादीची जागा जर राहिली असती तर 100% मी उमेदवार राहिलो असतो, पण ती जागाच मित्रपक्षांना सुटली, त्यामुळे आमच्या नाईलाज झालं। त्याच्यामुळे राष्ट्रवादीच्या पक्षाच्या उमेदवार म्हणूनच मी आज तुमच्यासमोर बाईट दिली असती। हो, आता याचा पुढची दिशा काय राहील? आता आपण उमेदवारी अर्ज माघार घेतला तर आपण महाविकास आघाडीचे उमेदवार आपण आघाडीचा धर्म याचं पालन केलं गेलं पाहिजे। आज मी उमेदवार नाही, मी उमेदवार राहिलो असतो मी हीच अपेक्षा ठेवली असती की आघाडी धर्म सर्वांनी पाळावा। आज आपला पक्षाला जागा नाही सुटली हे आपलं थोडंसं काय म्हणतात त्याला वाईट वाटण्यासारखी जरी घटना असली तरी श्रेष्ठीने जे ठरवलं ते आपण मान्य करून आघाडी धर्माचे पालन केलं पाहिजे। भाऊ, एक स्थानिक उमेदवार आणि बाहेरचा उमेदवार हा जो प्रश्न निर्माण होतोय याकडे आपण कसं पाहता? ते जनतेने पाहावं। चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विधानसभा क्षेत्रातून भाजपच्या उमेदवारांनी अर्ज परत घेतलाय। तर उमेदवारी अर्ज परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या विधानसभा क्षेत्रातून भाजप महायुतीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतलेत। भाजपने घोषित केलेल्या माजी मंत्री स्वर्गीय संजय देवतळे यांचे पुत्र करण देवतळे यांच्या उमेदवारीला त्यांनी पाठिंबा दिलाय। तर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर भाजप बंडखोरीचा अर्ज परत घेण्यासाठी मनधरणी करत होते। त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे। Okay,
म्हणून आपण अध्यक्ष फॉर्म भरले होते. आपण आज माघार घेतो. काय सांगाल? जे जे पक्षाने आजपर्यंत मला काम दिलंय, कमी कालावधीत का होईना, पण मी ते काम पूर्ण ताकदीने मी काम ते केलेलं आहे. अशा वेळेस साहजिक आहे आमच्या मनातला एक उमेदवार जागृत झाला आणि आम्ही पक्षाकडे मागणी केली. परंतु कोणाला तरी एकाला उमेदवारी द्यायची होती, ती पक्षाने ठरवली आणि त्यांना दिली. यामध्ये जो आम्ही फॉर्म भरलेला होता, आखरीपर्यंत अपेक्षा होती पक्षाकडनं काही बदल होतील, पण ते बदल झाले नाहीत. म्हणून मग आता मला माझा फॉर्म वापस घ्यावा लागला. यानंतर पक्षासोबतच आम्ही काम करणार आहोत. पक्षाचा उमेदवार निवडून येईल यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत. मतदारसंघातून राजू पवार यांनी उमेदवारी वापरली. काय सांगाल? हे पहा, या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे 5-6 उमेदवार इच्छुक होते. त्यापैकी सन्माननीय आमचे सहकारी रमेश राजूरकरजी, नरेंद्र ज्योतिर्जी आणि पक्षाचा उमेदवार अर्ज केला होता, सादर केलेला होता. आणि अर्ज सादर केल्याचा उमेदवार घोषित झाल्यामुळं त्यांनी आज अर्ज परत घेतले, नॉमिनेशन, आणि पुन्हा ते आपल्या पक्षाच्या उमेदवारासोबत कामाला लागतील असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. सोबत एक आपले जन आक्रोश संस्थेचे ॲडव्होकेट अमोल बावणे यांनी पण अर्ज केला होता. त्यांनाही असं वाटलं की बीजेपीचा उमेदवार हा तरुण आहे आणि उच्च शिक्षित घराण्याचा असल्यामुळं त्याला त्यांनी पण पाठिंबा जाहीर देत असताना उमेदवारी वापस घेतली. या तिघांचं मी मनापासून अभिनंदन केलेलं आहे, त्या पक्षांनी केलेलं आहे. आणि वरोरा विधानसभा या ठिकाणी अनेकदा आम्ही लोकसभेत लीड घेतलेली आहे, पण यावेळेस आम्ही विधानसभा जिंकू असा आमचा प्रयत्न राहील. चंद्रपुरातून कोणते उमेदवार? अजून पूर्ण आकडे यायचे आहेत, पण 2 नक्की मला माहिती आहे की राजुऱ्यामधून ॲडव्होकेट संजय धोटेजी जे माजी आमदार आहेत, सुदर्शनजी निमकर जे माजी आमदार आहेत, त्यांनी दोघांनी आज नॉमिनेशन परत घेतलेलं आहे. आणि शक्यतो आम्ही जिल्ह्यामध्ये जे जे आपले पक्षाचे उमेदवार होते त्या सगळ्यांना परत घ्यायचा आमच्या नेत्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि ते यशस्वी होऊ आम्ही त्याच्यामध्ये. आणि ताकदीनं लढू पूर्ण जिल्ह्यामध्ये. आम्ही जिल्ह्यामध्ये फार प्रभावीपणे भाजपाची ताकद होती ती या विधानसभेत आम्ही पुन्हा उभी करू. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार तौफिक शेख यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेऊनही कायम ठेवण्यात आला आहे. कारण राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार तौफिक शेख यांचा उमेदवारी अर्ज माघारी घेऊनही कायम राहिला आहे. शरद पवार गटाचे बंडखोर उमेदवार तौफिक शेख यांनी सोलापूर शहर मध्य मधून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी 2 मिनिटं उशीर झाल्यानं उमेदवारी अर्ज कायम राहिलाय. तर भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या वकिलांनी तौफिक शेख यांचा अर्ज मागे घेण्याला हरकत घेतल्याने उमेदवारी अर्ज कायम ठेवण्यात आलाय. एकदमच गाडी घेऊन आले वाटतं आपण. सोलापुर शहर मध्य से आपने नॉमिनेशन फॉर्म भरा था, लेकिन आज आप अचानक आकर जो है नॉमिनेशन पीछे लिए। पीछे नहीं लिए। टाइम खत्म हुआ। समाज के सब लोग समझाने के बाद उनकी बात सुनकर मैं यहाँ पर आया था। हाँ, 3:02 हुए, टाइम खत्म हुआ, इसलिए अब वो उनका समाज के जिम्मेदार लोगों का सब मैं मान रखा था, उनकी बात को समझ कर यहाँ तक आया था। लेकिन 11 बजे से लेकर 3 बजे तक समय था, लेकिन इस बीच आप जो है नहीं आ सके, इस पर क्या वजह? नहीं, मैं बाहर घूमे था, मैं लेट आया, सुबह में जोर के नमाज के वक्त आया,
तो अभी उसमें बाद सब जमात के जिम्मेदार लोग सब आए, मुझे समझाए, तो फिर सबकी बात सुनकर मैं ठीक बोला था, ठीक है बोला था, लेकिन आए वक्त खत्म हुआ। लेकिन अभी जो निवडणूक तो लड़ाना पड़ेगा इंशाल्लाह। अभी कि दक्षिण विधानसभा क्षेत्र से क्या है, वहाँ पर भी नहीं गया मैं, यानी कि दोनों जगह सब चुनाव लड़ेंगे इस बार। ज़्यादा जोर शहर मध्य में रहेगा, दक्षिण का सोचूंगा बाद में मैं। आने वाले समय में शहर मध्य से लेकर आप जो है अपक्ष उम्मीदवार लड़ेंगे इंशाल्लाह। किसी को पार्टी नहीं देंगे? नहीं, वो बाद में देखेंगे, वक्त आने के बाद सोचूंगा मैं। तो जब तक अभी फॉर्म का वक्त खत्म हुआ, इसलिए आए थे हम सब लोग जिम्मेदार लोग। वक्त खत्म हुआ तो अभी चिन्ह भी मिल रहा है, तो इंशाल्लाह निवडणूक लड़ाना है, ये तय है, इंशाल्लाह हो जाएगा। येवल्यात अखेर महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली आहे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयदत्त होळकर, सचिन अहिरे यांनी अखेर माघार घेतली आहे, तर आमदार पंकज भुजबळ यांनी माघार घेतल्याने आता महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ आणि महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांच्यात आता थेट लढत होणार आहे। बाबा तू हा मुख्यमंत्र्याचा माणूस आहे, तू मुख्यमंत्र्याचा माणूस दिसला पाहिजे। काय सांगाल, आज येवल्यातील प्रमुख मराठा उमेदवारांसह आपल्या महाविकास आघाडीचे बंडखोर उमेदवार कुणाल दराडे यांनी देखील माघार घेऊन आपल्याला पाठिंबा दिला आहे। आपल्या पक्षासाठी सक्रिय काम करणार आहेत, अनेक अपक्षांनी आपल्याला माघार घेतली आहे। काय आता निवडणुकीची रणनीती असणार आहे, कसं आपण आता या निवडणुकीच्या आखाड्याला समोर जाणार? या ठिकाणी आपण बंडखोर हा जो शब्द वापरला त्यालाच माझा आक्षेप आहे, कारण महाविकास आघाडीकडे आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले इच्छुक उमेदवार हे उमेदवारी मागत होतो आणि पक्षाने मला उमेदवारी जाहीर केली। या सर्वांनी इच्छा व्यक्त केली, प्रत्येकाने आपापले फॉर्म भरलेले होते। शेवटपर्यंत प्रत्येकाने आपापले प्रयत्न होतील आणि आपण या ठिकाणी उमेदवारी मिळू ही अपेक्षा ठेवलेली होती। त्यामुळं हे या ठिकाणी उमेदवारी फॉर्म भरला, मग ते सचिन भाऊ असतील, कुणाल भाऊ असतील, आबा असतील, सरपंच जाधव असतील, त्याचप्रमाणे जयदत्त काका होळकर असतील, सोनिया होळकरांनी अर्ज भरला नाही आणि त्याचबरोबर या ठिकाणी घेतलं शांतारामजी जाधव आहेत आणि इतरही काही उमेदवार होते ज्यांनी माघार घेतली। त्यामध्ये एक गारे आहेत, त्या ठिकाणी पानसरे होते। या उमेदवारांनी माघार घेतली, आम्ही सर्वची सर्व या ठिकाणी उमेदवारी मागत होतो। आज या सर्वांनी या ठिकाणी माजी आमदार मारुतरावजी पवार साहेब यांच्या नेतृत्वावर मार्गदर्शन करणार आहे त्यावर विश्वास ठेवून ही निवडणूक एकोप्याने जिद्दीने जनतेच्या दरबारात आणि जनतेच्या भरोश्यावर लढवायची हे या ठिकाणी जाहीर केलं आणि प्रत्येक जण आपापल्या परीने कष्ट घेऊन ठरल्याप्रमाणे या मतदारसंघामध्ये परिवर्तन घडून मला विजयी करण्याकरता प्रयत्न करणार आहेत आणि जनतेच्या या पाठिंब्यावर
माननीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, राहुल गांधीजी असतील, नाना पटोले आहेत, यांच्यासह जरांगे पाटील ज्यांनी या मराठा आंदोलकांच्या संदर्भात, मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडली आणि त्या भूमिकेला विरोध केलेल्या भुजबळांना या ठिकाणावरनं घालवण्याकरता मराठ्यांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून, मग ते ओबीसी असतील, मागासवर्गीय असतील, मुस्लिम असतील, सर्व समाज या ठिकाणी सोबत आहे. आणि निश्चितपणे शहर येवला असेल, तालुका असेल, लासलगाव भागातले 46 गाव असतील, प्रत्येकाने चंग बांधलेला आहे का या ठिकाणावरनं भुजबळांना घालवायचं. म्हणून या ठिकाणी ही जनता एकत्रित आहे. प्रचाराची सुरुवात या ठिकाणी करत असताना उद्या कोटमगावला या ठिकाणी आपण नारळ वाढवणार आहोत आणि त्याचबरोबर या मतदारसंघाच्या विकासाकरता या ठिकाणी आपण झटणार आहोत, हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांनी माघार घेतली आहे. तर शिवसेना भाजप महायुती जागा वाटपामध्ये सोलापूर शहर मध्यची जागा भाजपला गेल्यानं सोलापुरातील शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्ते आक्रमक झाले होते. शिंदे सेनेने आक्रमक भूमिका घेत सोलापूर शहर मध्य, शहर उत्तर आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघात उमेदवार देखील उभे केले होते. शिवसेना शिंदे गटाच्या तिन्ही जिल्हा प्रमुखांनी राजीनामा देत छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षातून उमेदवारी दाखल केली होती. मात्र आता सोलापूर शहर उत्तर मधून अमोल शिंदे यांनी माघार घेतल्याने भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना दिलासा मिळाला आहे. चला, जय महाराष्ट्र सगळ्यांना. शहरामध्ये शिवसेना पक्षाला शहर मध्य मतदारसंघ हवा होता. याकरता गेली कित्येक दिवस शिवसेना पक्षाकडून आम्ही तिथं प्रयत्न करत होतो. सर्व शिवसैनिकांची इच्छा होती की शहर मध्य मतदारसंघ हा आम्हाला सुटला पाहिजे, पण वाटाघाटीमध्ये तो मतदारसंघ आम्हाला सुटला नाही. त्याच्यामुळं शिवसैनिकांमध्ये एक रोष होता आणि त्याच दिवशी आम्ही रागात सांगितलं होतं की जर आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक मिळणार नसेल तर आम्ही तुमच्या सर्व ठिकाणी अर्ज भरू. आणि ती भूमिका आम्ही घेतल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांची, शिवसैनिकांशी चर्चा झाली आणि त्यात एक प्रस्ताव असा आला होता की येणाऱ्या महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेनेला सन्मानपूर्वक 25 नगरसेवक पदाकरता उमेदवार सोडावेत. ही मागणी शिवसेना पक्षाकडून आम्ही मागितल्यानंतर त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशी बोलले. काल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील, सर्व प्रमुख नेते मंडळी असतील, या इथं असलेले स्थानिक पदाधिकारी असतील, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील, या सगळ्यांनी तो प्रस्तावाकरता आम्हाला विचारणा झाली आणि तो शिवसेनेनं जो 25 जागेचा प्रस्ताव दिला होता तो भारतीय जनता पार्टीनं मान्य केल्यामुळं आम्ही पुन्हा एकदा सगळे एकत्रित येऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील आणि महायुतीचे जे काही उमेदवार आहेत या सगळ्यांचा प्रचार करण्याकरता एकत्रित येऊन आम्ही काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं मी शहर उत्तर मतदारसंघातनं जी उमेदवारी भरली होती ती मी माघारी घेत आहे. उर्वरितचे 2 ठिकाणी उमेदवारी दाखल केले त्यांच्याबद्दल शहरामध्ये सगळीकडेच, कारण का महापालिकेत 25 जागा हे संपूर्ण शहरामध्ये देण्याची मागणी मान्य झाल्यामुळं सर्वच उमेदवार या स्पर्धेतून बाहेर पडतील. बापू, खरं तुम्ही स्वराज्य पक्षात प्रवेश केलेला होता, त्यामुळे आता त्या पक्षातून राजीनामा देऊन पुन्हा शिवसेनेत परत येणार का? मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा कार्यकर्ता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात, सोलापूर जिल्ह्यात पहिल्यापासूनच मला ओळखतात. राजकीय काही गोष्टी करायच्या होत्या, त्या भारतीय जनता पार्टीनं आम्हाला ज्या पद्धतीनं सुरुवातीला जागा न दिल्यामुळं त्या रागात काय घेतलेले निर्णय होते. पण आज महापालिके डोळ्यासमोर असताना महापालिकेमध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांना उमेदवार भेटणं ही त्यातलं प्रामुख्यानं होतं. आमदार होईल ना होईल, पण आमच्या सर्व सहकाऱ्यांना लढण्याकरता अधिकृत युतीचे उमेदवार म्हणून त्यांना सगळ्यांना संधी मिळत असताना मी बाकीचा सगळा निर्णय माघारी घेतला. शहर उत्तरमधून कोणाचं काम करणार म्हणजे आता माघार तर येते? शहर उत्तरमधून आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब
महायुतीचे जे उमेदवार अधिकृत डिक्लेअर झालेले आहेत त्या सर्व अधिकृत उमेदवारांचा आम्ही प्रचार करू. बाबू, केवळ तुम्ही शिवसैनिक म्हणूनच राज्याला परिषद नाही आहेत, तर मराठा समन्वयक म्हणून देखील तुम्ही काम केलं होतं. मनोज जरांगे पाटील यांनी देखील एक भूमिका जाहीर केलेली आहे की ते निवडणुकीमध्ये कुठल्याही पद्धतीनं उतरणार नाहीत. मराठा समाजसेवक म्हणून, मराठा समन्वयक म्हणून या भूमिकेकडे कशा पद्धतीने बघता? भूमिका नाही, मनोजदादा हे मराठा समाजाचे मोठे नेते आहेत. मनोजदादांनी आजवर ज्या ज्या भूमिका घेतल्या त्या तंतोतंत मराठा समाजाने पाळलेल्या आहेत. आज दादा जे आदेश करतील त्या पद्धतीनं समाजाची म्हणून एक भूमिका होती. पण आम्ही राजकारणात काम करणारे बरेचसे मंडळी आहोत, आपल्याला आपापले पक्ष आहेत. पण मनोजदादांनी आज त्यांची मला वाटते भूमिका पण जाहीर केली आहे की मनोजदादा कोणत्याही राजकीय पक्षामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत आणि उमेदवार लढणार नाहीत. ही भूमिका मनोजदादांची असल्यामुळं त्यांच्या भूमिकेवर मी बोलणं इतका मोठा नाही, पण मनोजदादांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. तर या होत्याच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.